सध्या पावसाळी वातावरण आहे, शिवाय शेती मशागतीची कामे सुरू आहेत. धावपळीच्या जीवनात आपण आपल्या कुटुंबियांसह आपल्या आरोग्याची काळजीपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना. यासाठी विटेकरांचं आरोग्य सुरक्षित राहावं, यासाठी कोणताही हिवताप आणि आजार होऊ नये, यासाठी आता हिवताप सब युनिट हा 15वडा तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत UHWCF स्टाफना रक्त नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. शिवाय सर्व साहित्य हे वाटप केले. या बैठकीमध्ये कीटकजन्य आजारांचे मार्गदर्शन आरोग्य विस्तार अधिकारी श्री कृष्णात कदम, तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री गणेश कराळे तसेच UHWCचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व स्टाफ यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी नागरिक आणि सर्व व्यापारी, विक्रेते, दुकानदार, संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन काही सूचना जाहीर केल्या. तसेच टायर विक्रेते दुकानात भेट देऊन यांनाही जनजागृतीच्या माध्यमातून टेमिफॉस करताना आरोग्य निरीक्षक श्री सुरेश सळसे, श्री जालिंदर गमरे, अशोक शिरगावकर, यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ महानगरपालिका करंजात डास अळीनाशक टेमिफॉस टाकताना श्री सुरेश सोळसे, आरोग्य निरीक्षक श्री वैभव पवार, आरोग्यसेवक विटा शहर, तसेच दैनंदिन रोजी विटा शहरात कंटेनर सर्वेक्षण, गप्पी मासे सोडणे, गप्पी मासे पैदास केंद्र, डासोत्पत्ती स्थानांना भेटी, स्क्रॉप मर्चंट दुकानाला भेट देऊन हस्तपत्रिकेद्वारे जनजागृती करताना श्री सुरेश सोळसे, आरोग्य निरीक्षक आणि वैभव पवार, आरोग्यसेवक विटा शहर, तसेच विटा शहरात कंटेनर सर्वेक्षण, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, जळके ऑइल टाकणे, हस्तपत्रिकाद्वारे जनजागृती, UHWC भेट इत्यादी ॲक्टिव्हिटी राबवल्या. UPSC विवेकानंद नगर येथे भेट देऊन तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री गणेश कराळे, आरोग्य निरीक्षक श्री सुरेश सोळसे, डॉक्टर रुखसार सनदी, श्री संकेत पिसाळ यांनी भेट दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप बाबर, EO हेल्प श्री कृष्णा कदम, श्री अमित परदेशी, तालुका आरोग्य पर्यवेक्षक गणेश काळे, आरोग्य निरीक्षक श्री सुरेश सोळसे, आरोग्य सेवा वैभव पवार, श्री गप्पी मासे पैदास केंद्र येथे पाहणी करताना युक्ता पराते, स्टाफ नर्स, GNM. पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या. घराच्या समोर कोणत्याही पद्धतीच्या डबक्यामध्ये पाणी साठवू नका. मोकळे पडलेले टायरमध्ये पाणी साठलं असेल तर ते मोकळे करा. असे अनेक आरोग्याविषयी माहिती देत या टीमने चांगले काम केले. विटा आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, सर्व विटा मध्ये या सर्व टीम सहभागी झाल्या होत्या. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.